10 मिनिटात ट्रेन आहे. मी 5 मिनिटापूर्वी पोहोचलोय. लगेच तिकीट घेतलं आणि चाललो आता. सॅन डिएगोच्या साईडला चाललोय, पण माहीत नाही एक्झॅक्टली कुठे. जर इच्छा झाली तर सॅन डिएगोला जाईल, नाहीतर मध्येच कुठेतरी उतरणार आहे. तिथे एक स्पॉट आहे, एवढा सुंदर स्पॉट आहे, नक्कीच बघायला चाललो आता. आली हॅरी पॉटरची ट्रेन आली. ट्रेन इकडे मुंबईमध्ये ट्रेनमध्ये कशी असते डेक्कन एक्सप्रेसमध्ये, तशी मागे पॅन्ट्री होती. वर कुठेही बसायचं, आपल्याच सीटात, आपल्याच भावाच्या सीटात. हट्टी जायला. मला वाटलं चार्जिंग स्लॉट आहे. यस, चार्जिंग स्लॉट पण. चला आता बसतो. काय हे जे दिसत आहे ना ग्रिफिटी, हे सगळीकडे ही एक प्रकारची कला आहे इकडच्या भंगी लोकांची. सगळीकडे हेच तर ही अशी पॅन्ट्री आहे इथे. इथे फिश ब्रिज आहे. बोला. आणि आपण उतरलो ओशन साईड म्हणून ही जागा आहे. मागाशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल की समुद्राचा तो एक अख्खा मोठा पट्टा होता. त्या पट्ट्याला ओशन साईड स्टेशन म्हणतात. तर ओशन साईड स्टेशनवरती मी आहे. इथे एक जागा आहे, एक फील्ड आहे, त्या फील्डवरती आले. जसं आपलं कास पठार कसं आहे, तसं कास पठार इकडं आहे. पठार नाही आहे, पण एक फील्ड आहे. हां, पठार म्हणजे फील्डच, बरोबर. कास समुद्र आहे अख्खा. दिसत आहे की नाही माहीत ना, पण अख्खा समुद्र आहे त्या साईडला. सुंदर वातावरण आहे. आणि इथली लोक एवढी अतिउत्साही आहेत ना, ती सर्फिंग करतात. मी जवळजवळ 1 तास या टाउनमध्येच फिरतोय. एकदम सुंदर छोटंसं असं ब्युटिफुल स्मॉल टाउन आहे. व्हायब्रंट कलर्स आहेत, भरपूर इथे ब्रेकफास्ट शॉप्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, फार्मसीज आहेत आणि काही शॉप्स आहेत. तरी सीन असं झालं ना, मी ट्रेनमधनं उतरलो आणि मी माझा चार्जर इथेच विसरलो. आणि त्या चार्जरच्या नादात मी अख्खं शहर फिरलो. एकदम छोटंसं आहे, सुंदर आहे. आता बस पण आली, मी निघतो आता, बसमध्ये जातो. बघू. तर आपलं कास पठार कसं आहे तसं हे फ्लॉवर फील्ड आहे. थँक्यू. तर या फ्लॉवर फील्डमध्ये सीन काय आहे की ही अख्खी जागा 55 एकरामध्ये पसरली आहे. आणि या 55 एकरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची यांनी फुलं उगवली आहेत. भरपूर असे शेतीच्या निगडीत जे काही गोष्टी आहेत ते सगळं आहेत. बटरफ्लाय गार्डन्स, परत वेगवेगळ्या झाडांच्या प्रतिकृती, हे सगळं इथे केलं आहे त्यांनी. ट्रॅक्टरमध्ये बसायचं आणि फिरायचं. फुलपाखरू बटरफ्लाय गार्डन दिलं आहे, पण बटरफ्लाय काय दिसेना. वेगळेच फुलपाखरं दिसतात तिथे, पण खरे खरे फुलपाखरं नाही दिसत. झोपले असतील.
एकाच जागेत एवढ्या प्रकारची फुलं, ती पण वेगवेगळ्या कलरची, थोडा निसर्ग सानिध्य रम्य परिसरामध्ये. समोर समुद्र आहे अख्खा, आणि त्या समुद्राच्या ह्याच्यामध्ये काही म्हणजे थोड्याशाच अंतरावरती ही अख्खी फ्लावर फील्ड आहे. मी ती आता मी डायरेक्ट इथे एक ओशन साईडला आलो आहे. आत्ताच एक उबर घेतली आणि उबरने मला इथे ड्रॉप केलं. इंटरेस्टिंग फॅक्ट, मी गाडीमध्ये बसलो, बंदा फॉरेनर दिसत होता. मी बसलो, 2 मिनटं बसलो, बोललो, नंतर बोलला इधर से जाना है क्या उधर से जाने का है. बोला क्या इधर से जाना है उधर से जाना है. मी बोललो आपको हिंदी कैसे आती है. तो वो बोला की मुझे 6 जुबानी आती है. अफगाणिस्तान मधल्या 2 भाषा, इंग्लिश, हिंदी, उर्दू, फारसी आणि अजून एक कुठली तरी भाषा येते. शोधत होतो आम्ही ती गोष्ट. तो शोधण्यासाठी तो पण माझ्यासोबत फिरत होता गाडी घेऊन. त्याने मला बरोबर त्याच स्पॉटला सोडलं जिथे ती मला गोष्ट दिसली, आणि ती गोष्ट आत्ता माझ्या डोळ्यासमोर आहे. मला बघेल की नाही माहीत नाही. इथे झोपली आहे. ढवराढोर पंढरपूर झाले ते. ड्रोन शॉट पण आहे. पडला. US मध्ये मी भरपूर समुद्र बघितले. LA मध्ये पण समुद्र आहेत, सॅन्टा मोनिका, मालिबू, लॉंग बीच, फ्लोरिडाचे पण बीच बघितले, साऊथ बीच, अजून आहेत 2-3. पण हा जो ओशन साईडचा बीच बघितला आहे ना, हा खूप शांत बीच आहे. खूप शांत, म्हणजे किंचाळ नाही, गालगोट नाही कोणाचं. सगळे येतात शांत, आपल्या निसर्ग सानिध्याच्या वातावरणामध्ये राहतात आणि एन्जॉय करतात आणि निघून जातात. तशी फिलिंग येते. घरी जाण्यासाठी तर अशी तिकीट मशीन असते, सेल्फ तिकीट. आपल्या इथले काकांना मिस करतो. अशी करतात ना. झालं, आली मशीन, तिकीट आलं. ओ काका कुठे गेला, बटना दावा की. त्या काकांना मिस करतो. तर चंद्र सजणांचे ते झरे, चंद्र सजणांचे ती धरती भगवी माया झाडांची निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया भयच रे संपत नाही मज तुझी आठवण येते. भोळ्या त्यावेली नाजूक भोळ्या वाऱ्याला
वनवासातील सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला भय इथरे संपत नाही मज तुझी आठवण ये